हॅलो एव्हरीवन, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ऋतुजाचा आटकला आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती. आज मी करून दाखवत आहे स्ट्रॉबेरी जाम. पहा किती छान दिसत आहे हा स्ट्रॉबेरी जाम. त्यासाठी आपण सगळ्या स्ट्रॉबेरी आता स्वच्छ करून घेऊयात. स्वच्छ करून झाल्यानंतर धुतल्यानंतर त्याचे छोटे छोटे बारीक काप करून घेते मी. पहा, काप करून जेवढे जमतील तेवढे छोटे काप करून घ्या. तुम्हाला जास्त वेळ असेल अजून बारीक करू शकता याहून. मी थोडी घाईत होते त्यामुळे फास्ट करत आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेवढे छोटे छोटे तुकडे करता येतील तेवढे करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बारीक काप करून घेतल्यानंतर तुम्ही जाम करायला रेडी. त्यासाठी खूप कमी साहित्य लागतं, काहीही लागत नाही. घरी फक्त आपल्या घरचे पदार्थ लागतात. साखर आणि लिंबूचा रस, यापेक्षा दुसरं काहीही वेगळं असं लागत नाही. अशा पद्धतीने मी सगळे स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घेतलेत. ते काप आता मी पॅनमध्ये टाकलेत. पहा, त्यातून वाफ यायला लागली. थोडंसं परतून झाल्यानंतर त्यात लगेच आपण साखर घालून घेऊया. आणि साखरेचा अंदाज तुम्ही तुमच्या ह्याने, तुम्हाला जसं गोड आवडत असेल गोड जास्त गोड करू शकता, कमी गोड आवडत असेल कमी गोड करू शकता. तो तुमचा प्रश्न आहे. असं मोजून मापून आपण यामध्ये काही घालणार नाही. साखर मेल्ट होते. साखर मेल्ट झाल्यानंतर छान असं मी बघा आता त्या चमच्याच्या साहाय्याने बघा सगळे तुकडे मोठे मोठे जेवढे वाटत आहेत तेवढे बारीक करण्याचा प्रयत्न करते. एकदा स्ट्रॉबेरी मऊ झाली, थोडीशी शिजायला लागली, मऊ होते, मऊ झाली की लगेच ते तुम्ही कट करू शकता. ते अशा पद्धतीनं हलवतच ते बारीक बारीक तुकडे जे दिसत आहेत जमतील तसे बारीक बारीक केले तरी चालतील. जसं शिजत जाईल तसे ते मऊ होतात. पटकन तुमचे तुकडे बारीक होतात. तुम्हाला तसे पीस नसतील आवडत तर तुम्ही हलकंसं मिक्सरमध्येही काढू शकता. मोस्टली ह्याची गरज नाही पडत, यामध्ये होऊन जातं. अशा पद्धतीने तुम्ही ते तुकडे सगळे बारीक करून घेऊ शकता हलवत. आणि याला सारखं ढवळत राहा जेणेकरून ते खाली पूर्ण करपणार नाही, चिकटणार नाही. बऱ्यापैकी त्याचा थिकनेस जमलाय. आता मी त्यामध्ये लिंबू पिळून घेतलंय. छोटीशी बी पडली होती ती काढून घेतली. बऱ्यापैकी त्याचं टेक्स्चर आता जमायला लागलंय. टेक्स्चर कसं चेक करायचं तेही मी तुम्हाला एक दाखवून देते. थोडं आणखी परतल्यानंतर दाखवते. आत्ता लगेच ते वर्क नाही होणार. नक्की घरी ट्राय करून पहा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका.
ऑलमोस्ट इट इज रेडी. मी आता तुम्हाला चेक करून दाखवते. अशा पद्धतीने पण कळून जातो आहे की तुमचा जाम रेडी झाला आहे. तरी पण तुम्हाला आणखी टेस्ट करायचं असेल, कळत नसेल, तर तुम्ही एका प्लेटवरती पहा, मी दाखवते, प्लेटवरती टिपका टाकून घेतला आहे त्याचा. तो अजिबात ओघळत नाही आहे म्हणजे तुमचा जाम रेडी झाला आहे. गॅस बंद करते मी आता आणि तो एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आणि हा तुम्ही फ्रीजमध्ये ॲटलिस्ट 15 दिवस 20 दिवस तरी नक्कीच ठेवून वापरू शकता. लहान मुलांना हा खूप आवडेल. अगदी विकतसारखा लागतो. एकदा नक्की करून पहा किती छान त्याचं टेक्स्चर आले. पाहिल्यानंतर सुद्धा असं खाण्याची इच्छा होते. आणि गरम गरम तर नक्कीच खाऊन पहा. खूप छान लागतो हा जाम. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.